नमस्कार, मी प्रीती. तुम्हा सर्वांच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सध्या परिस्थिती लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज यापैकी जास्त तर लव्ह मॅरेजच होतं. तर काही लोकं पळून जाऊनसुद्धा लग्न करतात. पण पळून जाऊन लग्न करण्याचे मुख्य कारण कोणते आहे? की त्यांच्या घरचे, त्यांची फॅमिली, त्यांचा परिवार त्यांना साथ देत नसल्यामुळे ते कपल पळून जाण्याचा निर्णय करतात. खरेपणा पण नाही, प्रेम केलं तर मनापासून करा. मग समोरच्याला त्रास कितीही होऊ द्या, पण खरेपणानेच राहा. कारण प्रेमात आपला सोबती जास्त नाही, पण खरं आणि प्रामाणिक हवा एवढंच अपेक्षित करत असतो. खरं तर अपेक्षा करण्यापेक्षा खरेपणा आणि प्रामाणिकपणा हा आपसूकच येतो. आपल्या साथीदाराने ती वेगळ्याने सांगण्याची गरज असतेच. कारण प्रेम असतं. पण कसं आहे ना, जिकडे खरंच प्रेम असतं ना, तिकडे धोका हा असतोच. आता मुलगी जरी कितीही मनापासून जीवापाड प्रेम करत असेल, तर त्या नात्याला मुलगा किंमत देत नसतो. आणि जर मुलगा जर जीवापाड प्रेम करत असेल, तर मुलगी त्याला साथ देत नाही. प्रत्येक नात्यामध्ये काही ना काही दुरावा असतोच. भलेही भांडण कितीही होतात, भांडणही होणारच. प्रत्येक नात्यात भांडणे होतातच. पण ते विसरून आपण आपल्या नात्याला नवीन वळण द्यायला हवे. पण चूकसुद्धा खूप महत्त्वाची असते. काही कारणे अशी असतात, जी माणसाला खूप खोल दुखावतात. तर जर चूक महत्त्वाची असेल, तर व्यक्तीला विसरा. व्यक्ती महत्त्वाची असेल, तर चूक विसरा. जिकडे खरंच प्रेम असतं, तिकडे प्रेमासाठी चुकीच्या गोष्टींना त्यागण्याची आपसूकच इच्छा होते. आणि आपल्या प्रेमाशी खोटं बोलून राहणं हे खऱ्याला कधीच जमणार नाही. जगायचं राहून नाही गेलं पाहिजे. क्षणभंगूर जीवनामध्ये किती दिवस आहोत आणि कधी विकेट जाईल हे सांगूही नाही शकत. जो दिवस आपला तो आपण आनंदाने जगता आला पाहिजे. आपल्या परिवारासोबत आपण आनंदी राहायला पाहिजे. पळून जाण्याचे कारण आता मुलगा मुलगी दोघांच्याही घरी विरोध असेल, तर ती दोघे पळून जाऊनच लग्न करतात. पण पळून गेल्याने त्यानंतर त्या दोघांच्या आयुष्यामध्ये खरं तो कठीण प्रसंग असतो. त्यांच्या घरातल्यांना खूप वाईट वाटते. लोक त्यांना दोष देतात. आई बाबांना आपण त्या बाळाला लहानपणापासून सांभाळलंय, मोठं केलंय. आई वडिलांच्या मनात काय असतं की माझं बाळ मोठं व्हावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं, स्वतःचं काहीतरी निर्माण करावं, आपलं नाव मोठं करावं, हेच आपल्या आईवडिलांना वाटत असतं. पण मुलगी पळून गेली तर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो. लोक नको नको ते बोलायला लागतात, घाणेरडी नावे ठेवतात. त्यामुळे आपल्याला सुद्धा आपल्या आईवडिलांचा विचार केला पाहिजे. पुढे जाऊन मुलगा मुलगी जी पळून गेलेत, त्यांचं आयुष्य कसं असेल? त्यांना राहायला जागा असेल का? ती दोघे एकमेकांना समजून घेत आहेत का?
एकमेकांशी व्यवस्थित वागत आहेत का? नाहीतर पुढे जाऊन ती दोघे एकटेच असतात. जर दोघांच्यात भांडणे झाली, दुरावा आला, तर कोणी कुठे जायचे? त्यामुळे आपण आपल्या परिवाराला आपल्या नात्याबद्दल अगोदरच सांगून घ्यावे. आपले नाते हे आयुष्यभरासाठी असतं. दोन मने जुळतात, दोन परिवार जुळतात. त्यामुळे पळून जाणे हे योग्य असू शकते, परंतु परिवाराच्या दृष्टीने, आपल्या आई-वडिलांच्या दृष्टिकोनाने हे चुकीचं आहे. आपण आपल्या नात्याबद्दल घरी सांगून त्यांना विश्वासात आणून ते काय बोलतायत ते एकदा बघायचं आणि मग काय तो पाऊल उचलायचं. शेवटी फक्त फोटोग्राफी आठवणीतच राहतात. जगून घ्या, बोलून घ्या, मनमुराद हसून घ्या. आळाच रडायला तर रडूनही घ्या. रुसळ असेल कोणी तर स्वतः बोलून सुरुवात करून पहा. प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे. वय, नोकरी, व्यवसाय, प्रतिष्ठा, जात-पात, धर्म या पलीकडे जाऊन जगता आलं पाहिजे. नाचायची इच्छा असेल तर नाचून घ्या. लहानपणी वाटतं मोठं व्हावं, मोठेपणी वाटतं श्रीमंत व्हावं आणि म्हातारपणी वाटतं परत लहान व्हावं. या सगळ्या चक्रव्यूहात जगायचं मात्र राहूनच जातं. ज्याला जे आवडतं त्यासाठी स्वतः वेळ द्या. आपली कला आपण जोपासावी. लग्न केल्यानंतर आपण एका नवीन फॅमिलीमध्ये जातो, नवीन कुटुंबात जातो. त्यांच्याशी आपण आपली मनं जुळवता आली पाहिजे. त्यांच्यासोबत आपण आपल्या परिवारासारखंच वागलं पाहिजे. वडिलांचा, त्यांच्या आई-वडिलांचा मान राखला पाहिजे. संस्कार हे आपल्या पाठीशी नेहमीच असायला हवेत. नाहीतर नवीन मुलगी दुसऱ्याच्या घरी लग्न करून जाते आणि लोकं नावे ठेवतात की आई-वडिलांनी काही शिकवलं नाही. असं होता कामा नये. नवरा आणि बायको यांच्यातील संबंध काहीही झाले तरी घट्ट पाहिजे. कधीही त्या नात्याला तडा लागून द्यायचं नाही. खूप कमवून तरी कुठं घेऊन जायचंय? आणि समजा कमवलं तरी पुढच्या पिढीला ते टिकवता आलं पाहिजे. यावरही आपला अभ्यास हवा. आज मन मारून जगायलाही, पण तुमच्या मनाचं काय? पैसे नक्कीच कमवा, पण आपल्या परिवाराला, आपल्या जोडीदाराला सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. त्यांच्यासोबतही वेळ घालवला पाहिजे. आता आपण लग्न केलं आणि आपलं नुसतं सुटलंय काम, 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 पैसे कमावणे असं थोडी असतं. पैसे कमवा, बरोबर आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आजकाल पैसा हवाच म्हणजे हवा. फिरायला जा, पैसा हवा. कोणी आजारी पडलं, पैसा हवा. कुठे जा, इकडे जा, तिकडे जा, पैसा हवाच नाही हवाच. मग ती बायको कंटाळलेलो, ती तरी काय करेल घरी राहून? आपली दोन मने जुळवता येतात कशी? तर स्वतः सोबत राहून. एकमेकांसोबत टाईम द्या स्वतःला. सुट्टी असेल तर दोघे फिरायला जावा. एकमेकांसोबत सर्व शेअर करा. त्यामुळे आपले नाते घट्ट होते. भांडण तर होतच राहतात, पुन्हा गोड होतात. त्यामुळे पळून जाणे हे योग्य असू शकतं आणि नसू सुद्धा शकतं. प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून ही वेगवेगळी गोष्ट आहे. तर एकदा आपल्या परिवाराला नक्कीच सांगा, ते काय बोलतात, त्यांचा दृष्टिकोन आपल्यापेक्षा त्यांना खूप अनमोल संदेश त्यांच्याकडे असते. ते एकदा जाणून घ्या. आयुष्य एकदाच आहे. मज्जा करा, मौज करा. आपला जीवन आहे, कसं जगायचं ते आपल्या हातात आहे.
जोडीदार हे आपल्या हातात आहे, पण तो योग्य निवडावा. तो आपल्याला आयुष्यात कधीही साथ सोडून जाता कामा नये, याचीही आपण नोंद घेतली पाहिजे. आयुष्य आहे, हसत राहा, आनंदी जगा. जोडीदार ही व्यवस्थित निवडा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. आजकाल आपल्याला पाहायला मिळतं की लग्न झालेला पुरुष दुसऱ्या मुलीसोबत रिलेशनमध्ये असतं. का? तर त्याची बायको त्याला साथ देत नसते. रोजची भांडणे त्याने तो कंटाळलेला असतो. त्याला वाटत असतं की आपल्या मनातील भावना कोणाशी तरी व्यक्त केल्या पाहिजेत. त्यामुळे तो बायकोला न सांगता दुसऱ्याच मुलीशी सर्व शेअर करत असतो. मैत्रीण असो किंवा अजून कोणी. पण हे असं होता कामा नये. आपण आपल्या बायकोला सर्व शेअर करायला पाहिजे. कारण मैत्रिणी काही दिवसांसाठी असते, पण बायको आयुष्यभरासाठी आपल्या स्वतःची असते. त्यामुळे आपल्या बायकोसोबत आपण सर्व शेअर केलं पाहिजे. आपल्या भावना ह्या मनातल्या असतात, त्या मनातच न ठेवता आपल्या जोडीदाराला सांगता आल्या पाहिजेत. त्यामुळे दोघांचा संसार छान फुलतो आणि संसाराला छान फुलेसुद्धा यायला पाहिजे, गोंडस बाळसुद्धा व्हायला पाहिजे आणि बाळाला आपण आपले संस्कार घडवतो. ओके, बाय बाय.